नमस्कार मित्रांनो, मी सोहम मेस्त्री गजाली कोकणातील यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, शाळा साळगाव नंबर 1 शतकोत्तर सुवर्ण महोत्सवच्या या पार्श्वभूमीवर आपल्यासमोर आपल्या शाळा साळगाव नंबर 1 चे सर्व माजी शिक्षक, ज्यांनी आम्हाला एखादा गणेश मूर्तिकार ज्याप्रमाणे मूर्ती घडवतो त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला घडवलं, असे आमचे सर्व माजी शिक्षक आपल्यासमोर आहेत. कारवडेकर सर, त्यानंतर नेवगी मॅडम, त्यानंतर गवस मॅडम आहेत, धुरी मॅडम आहेत. साळगावची आडसाळ्या ग्रुपचे नेतृत्व करत जी शाळा वाचवा कोकण वाचवा ही रील अख्ख्या जिल्हाभरात 1 नंबरला आणली असे आमचे सन्माननीय निलेश सावंत सर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम आपण कारवडेकर सर यांच्याशी संवाद साधूयात. तर तर सर, आता आपल्या शाळेमध्ये शतकोत्तर सुवर्ण महोत्सवचा आनंद मोठ्या धूमधडाक्यात साजरा होत आहे. तर हा आनंद तुम्ही कोणत्या शब्दात व्यक्त कराल? ह्याला व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. असा अविस्मरणीय असा हा उत्सव इथल्या ग्रामस्थांनी एकजुटीने माजी विद्यार्थ्याने संपन्न केलेला आहे. त्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो. त्यानंतर आपल्यासोबत आहेत नेवगी मॅडम. आपण त्यांना विचारूयात की सध्या आता समाजासमोर एक ज्वलंत विषय उभा आहे, तो म्हणजे शाळेतील घटती पटसंख्या. यावर तुमचे काय मत आहे? वाढती पटसंख्या आता कमी झालेली आहे, ही वाढवली पाहिजे. हा जो आता एवढा शतकोत्तर महोत्सव सुरू केला म्हणजे पंचक्रोशीत या शाळेचं नाव अजरामर झालेलं आहे. म्हणजे पालकांनी सुद्धा या शाळेकडे आता बघितलं पाहिजे. याच्यासाठी इथले पालक, ग्रामस्थ, काही शैक्षणिक संस्थेतले पदाधिकारी आणि शिक्षक, विद्यार्थी या सगळ्यांनी मिळून उठाव केला पाहिजे की या शाळेची पटसंख्या वाढली पाहिजे. प्रत्येक पालकाला समजावून सांगितलं पाहिजे की या शाळेमध्ये तुमचा विद्यार्थी खरंच पुढे उच्च प्रतीचं शिक्षण घेऊ शकतो. ह्याची उदाहरणं इथे बघून, हा कार्यक्रम जो बघून नक्कीच त्या पालकांच्या मध्ये परिवर्तन होईल असं मला वाटतं. धन्यवाद. त्यानंतर आपल्यासोबत आहेत गवस मॅडम. तर मॅडम, तुम्ही ज्यावेळी या शाळेत शिकवत होता त्यावेळीची एक आठवण आम्हाला सांगा. ज्यावेळी मी ह्या शाळेत अध्यापनाचं कार्य केले त्यावेळी अनेक चांगल्या गोष्टी इथे घडून गेलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी दिलेला उत्तम प्रतिसाद. मी जेव्हा 5वी आणि 7वी वर्गाला पदवीधर म्हणून इंग्रजी अध्यापन करत होते त्यावेळी मला 2 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा इंग्रजी विषयात जो बहुमान दिला, तो बहुमान माझ्यासाठी अत्यंत अविस्मरणीय आहे. आणि या कालावधीमध्ये आम्ही जे सगळ्यांनी इथं एकजुटीने केलेलं कार्य, तेही सर्वच कार्य मला अविस्मरणीय आहे. आणि इथं आज या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आम्हा सर्वांना इथं उपस्थित केलात, आमचं जे सन्मान घडून आणलात त्याबद्दल शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समिती, साळगाववासी, सर्व प्रत्येक ग्रामस्थ, पालक यांचा आम्ही मनोमन धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. त्यानंतर आपल्यासोबत आहेत माजी मुख्याध्यापक सन्माननीय धुरी मॅडम. आपण त्यांना विचारूयात. तर मॅडम, आपण या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांना काय सांगू इच्छिता? कार्य एक चांगलं होतं हे ज्या लोकांनी हाती घेतलं. म्हणजे शतक महोत्सव आपल्या शाळेबद्दल खूप आस्था असणारे आजी माजी विद्यार्थी, पालक यांनी चांगलं आणि शाळेचं एक रूपच पलटून टाकलं. त्यामुळे ह्या महोत्सवाने शाळेला खूप एक चांगला दर्जा, पूर्णपणे उत्कृष्ट मिळालेला आहे. त्यानंतर आपल्यासोबत आहेत वालावलकर सर. सर, आपण काय सांगू शकता शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाबद्दल? निश्चितच एक चांगला उपक्रम या सर्व माजी विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांनी आपल्या हाती घेतलेला आहे आणि एक शाळेचं रूप पालटून टाकलं. ज्यावेळी आम्ही 2007 मध्ये होते सगळे शिक्षक, त्यावेळीची शाळा आणि आता शाळा पूर्ण रूपच आज प्रवेश केल्यानंतरच बघितल्यानंतर एक मनाला समाधान वाटतं. आणि जी कामं इथे झालेली आहे ती सर्व ग्रामस्थ असतील, माजी विद्यार्थी असतील, यांच्या अथक प्रयत्नातून झालेली आहे. त्यांनी हे आपलं काम असंच पुढे चालू ठेवावं. त्यांनी आता अनेक मनं जोडलेले आहेत, अनेक हात एकमेकांच्या साथीने या कामासाठी उभा केलेले आहेत, ते असेच पुढे राहू द्या. आणि शातकाचा द्विशतकी सुवर्ण महोत्सव सुद्धा या अशाच प्रकारच्या दिमाखात किंवा किंबहुन्यापेक्षा जास्त प्रमाणात मोठ्या दिमाखात साजरा होऊ दे, अशी मी श्री देवी सरस्वती चरणी प्रार्थना करतो. आणि निश्चितच आपल्यासारखे तू आता या विषयाचा विद्यार्थीच आहेस, मला वाटतं माझी विद्यार्थी आहेस, आणि तुझ्यासारख्या या रीलच्या माध्यमातून आपल्या या साळगाव गावाचं सुद्धा नाव
मला वाटतं जगभर करत आहेस. अशा प्रकारे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना सुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत की आपल्या शाळेचं नाव अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून साता समुद्रापार घेऊन जावं, आणि त्यासाठी माझ्या पण खूप खूप शुभेच्छा. तुमचं या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक आहे, कारण तुम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे धडपडतायत हे बघून एक वेगळं समाधान आम्हाला मिळतंय. आणि या समितीने जी काही शाळेचा जो दर्जा वाढवलेला आहे, जनमानसामध्ये मराठी शाळेबद्दल जो काही एक ठसा उमटवलेला आहे, त्याबद्दल निश्चितच प्रत्येक माणसाच्या मनात किंवा समाजामध्ये मराठी शाळेबद्दल आदर, प्रेम, जिव्हाळा आणि नक्कीच एक आकर्षण निर्माण होणार आहे. आणि त्यामुळे खचितच पुढच्या कालावधीमध्ये मराठी शाळेकडे मुलं वळवली जातील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय. त्यानंतर आपल्यासोबत आहेत एक अनुभवी कंटेंट क्रिएटर सन्माननीय निलेश सावंत सर. तर प्रत्येक मुलाची इच्छा असते की आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली जी रील असते ती लोकांसमोर सादर करावी. तर ॲज अ बिगनर म्हणून प्रत्येक माणसाने काय करायला पाहिजे, म्हणजे सुरुवात कशापासून केली पाहिजे या सोशल मीडियाच्या पार्श्वभूमीवर? तुम्ही सुरुवात करताना असं बघायचं नाही की मी छोटा आहे अजून, कशी सुरुवात करू. सुरुवात करायचं याचं एक उत्तम उदाहरण सांगतो. ज्यावेळी हे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव पूर्वतयारी आम्ही सुरुवात केली, माझे विद्यार्थी एक एक यायला लागले इथे. आणि माझा तसा साळगावशी जास्त संबंध नाही, कारण आम्ही लहानपणी 5वी पर्यंत मी इथे शिकलो, नंतर झारापला स्थायिक झालो. तर या शाळेच्या ज्यावेळी पूर्वतयारी शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची म्हणून काही दुरुस्ती करा आणि दुरुस्ती करण्यासाठी आम्ही माझे विद्यार्थी एकत्र यायचो. त्यानिमित्तानं माझं इथे साळगावमध्ये येणं झालं आणि सहज आम्ही एक रील बनवायचं ठरवलं. सहज या माझ्या विद्यार्थ्यांनी पण प्रतिसाद दिला आणि एक सहज रील, पहिलीच रील बनवली आणि ती एक प्रसिद्ध म्हणजे सर्वोत्कृष्ट मालवणी रील अवॉर्ड, हा अवॉर्ड मिळाला त्याला. म्हणून मी सांगतो की सुरुवात करताना असं कधी म्हणू नका की होईल की नाही आपलं. पण हा एक उदाहरण एक तुमच्या समोर सर्व ठेवतो. त्यानंतर मी जे गाणं बनवलं शाळेमध्ये, एक नंबर एक नंबर हे गाणं, प्रत्येक विद्यार्थ्याचं गाणं हे पाठ झालेलं आहे आणि गावात पण कोणी भेटलं की सांगतात छान गाणं बनवलंय. खरं सांगायचं म्हणजे हे जे गाणं बनवलं आणि मी ग्रुपवर टाकलं तेव्हा मी माझं नाव सांगितलं नव्हतं, एक माझी विद्यार्थी म्हणून सांगितलं होतं. पण नंतर त्यांना समजलं की मी गाणं लिहिलेलं आहे. तर हे एक उदाहरण आहे की असं म्हणू नका की माझी सुरुवात आहे. काही प्रयत्न करा, नक्की होणार. आणि दुसरं म्हणजे आज जे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हा जो त्रिकोण असतो, हा त्रिकोण म्हणजे शाळा असते, हे इथे बघायला मिळालं. कारण प्रत्येक शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षातले एक शिक्षक, माजी विद्यार्थी आणि पालकही आज एकत्र दिसत आहेत. त्यामुळे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव या समितीने खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. त्यानंतर आपल्यासोबत आहे शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीचे सदस्य सन्माननीय गावडे सर. तर ज्यावेळी समितीची पहिली मीटिंग झाली त्यावेळी ह्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाची आतुरता कशी होती, म्हणजे प्रत्येकाला आतुरता होती, मग ती आतुरता कशा प्रकारची होती? सर, मी ज्यावेळी आमचे मस्के सर यांच्या मार्गदर्शनातून आपल्या शाळेला 150 वर्ष पूर्ण होत आहे हे जेव्हा समजलं, त्यानंतर आम्ही आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री मस्के सर आणि मी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष असल्यामुळे आम्ही दोघांनी ह्या विषयावर एक ठाम एक निर्णय घेतला की हा एक शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करायचा. आणि त्यानंतर आम्ही आमच्या ग्रामस्थांना किंवा आजी विद्यार्थ्यांना एकत्रित करून आम्ही एक तो निर्णय घेतला आणि आजी विद्यार्थ्यांनी त्याला आम्हाला सपोर्ट केला आणि एक वर्षभर त्यांनी एक महोत्सव साजरा करण्याचं निमित्त असं नाही, पण एक वर्षभर त्यांनी बरेच एक कार्यक्रम साजरे केले की जेणेकरून पालकवर्ग जेणेकरून शाळेकडे ओढला जाईल आणि शाळेतील ओढ अजूनही आपल्याबद्दल ओढ झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केला. आणि माझा एवढंच मुद्दा आहे की शाळेचं शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करून उपयोग नाही, तर जो ग्रामस्थांनी जो आम्हाला पाठिंबा दिला, पालकांनी जो पाठिंबा दिला किंवा आज माझी शिक्षकांनी जो आम्हाला पाठिंबा दिला आणि आम्ही हा शतकोत्तर साजरा केला, त्या साजरा केल्यानंतर जे आम्हाला शिक्षकांनी जे आम्हाला आज मार्गदर्शन केलं कार्यक्रमानिमित्त, ते मार्गदर्शनातून आता यापुढे मी अध्यक्ष म्हणून या शाळेसाठी जे काही चांगलं होणार काही जे एक चांगल्यासाठी मी प्रयत्न करीन. त्यासाठी याच्या पुढे माझी शाळेच्या समिती सदस्य, शिक्षक वर्ग आणि माझे पालकवर्ग यांच्या सर्व मार्गदर्शनातून मी
शाळेसाठी काहीतरी नक्कीच घडून आणू आणि आमचे यासाठी सर्व ग्रामस्थ नक्कीच पुढे येतील. कारण एक वर्षभर जो आम्ही कार्यक्रम केला आणि त्या वर्षभरासाठी सर्व पालकांचं ग्रामस्थांचं मला जो अनुभव आला तो असा अनुभव आहे की हे ग्रामस्थ आणि पालक शाळेसाठी चांगले झटताना दिसले. त्यामुळे याच्या पुढेही ही शाळा सध्या डिजिटल शाळा आहे, पण याच्या पुढचं एक पाऊल नक्कीच उचलेल आणि अशी मला खात्री वाटते. आणि याच्यानंतर ह्या शतकोत्तर महोत्सवानिमित्त जे आमच्या शाळेमध्ये आजी माझे शिक्षक आले आणि आजी माझे विद्यार्थी आले, ग्रामस्थ आले, त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो. तर मित्रांनो, सर्वांचे मनपूर्वक आभार. तर मित्रांनो, यांनी आपल्या सर्व व्ह्युअर्सना व्यवस्थित असे मार्गदर्शन केलेले आहे. यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैवच आहेत. त्यांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. ते ऋण हे ऋणच आहे, ते आपण कधीही फेडू शकत नाही. तर सर्वप्रथम मी अजून परत एकदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवतो. जय हिंद, जय भारत.